गुरांच्या बाजाराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, अल्पसंख्याक संघटनेच्या मागणीला यश। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहत आहात सत्यशोधक न्यूज। आजची महत्त्वाची बातमी। जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील गुरांच्या बाजारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला। शहरातील गुरे, बकरी, बोकड मोकाट फिरत असल्याने नागरिक व वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। त्याचबरोबर गुरांची चोरी व तस्करीचे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती। या संदर्भात राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख रसूल शेख मोहम्मद यांनी मागील दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन दिले होते। राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटना जिल्हाध्यक्ष शेख रसूल भाई यांनी मागणी केली होती की गुरांच्या बाजारात पोलीस बंदोबस्त असावा, कारण काही लोक कायदा हातात घेऊन गुरे वाहतूक करणाऱ्यांवर हल्ले करतात, जबरदस्तीने गाड्या थांबवतात। या सर्व गोष्टींवर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेची होती। संघटनेच्या मागणीनंतर पोलीस प्रशासनाने गुरांच्या बाजारात पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतला। जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी निवेदनाची दखल घेतली आहे। गुरांच्या बाजारात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे। नियमबाह्य हालचालींवर कठोर कारवाई केली जाईल। गुरांच्या बाजारात पोलीस बंदोबस्त तैनात झाल्याने गुरे व्यापारी आणि वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे। नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। या संदर्भात तुमचे काय मत आहे, आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सत्यशोधक न्यूजला सबस्क्राईब करा। पुढील अपडेटसाठी जोडलेले राहा व सदैव पाहत राहा सत्यशोधक न्यूज। या बाजारामध्ये गुराढोरांच्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतात। आता गुराढोरं कोणत्या प्रकारचे आहे, कोणाच्या मालकीचे आहे किंवा काही चोरीचे आहे का, या संदर्भात आम्ही गुराढोरांचे वाहनं थांबवून प्रत्यक्ष गुराढोरं कोणाचे आहे याची पडताळणी केल्यानंतरच ते गुराढोरं आम्ही आसलगाव बाजारामध्ये जाऊ देत असतो। बाकीच्या चोरीचे गुराढोरं मिळाले तर सदर गुराढोरं आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन जे वाहन चालक आहे किंवा वाहन चालकासोबत जे इतर लोक असतात त्यांच्यावर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करत असतो।